नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत कथा परिक्रमेची या पुस्तकाच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं ध्यान कसे करावे, काय करू नये याचे मार्गदर्शन अविनाशला सुरू आहे. आता पाहूयात पुढे. बुद्धीला तलवारीची धार लावली पाहिजे. साधनेची चित्तशक्ती हे सर्व अभद्र जाळाला वापरली पाहिजे. डोळे मिटून नव्हे, डोळे उघडे ठेवून बघायला हवं. डुंगणाला चटका बसल्यावर जागा बदलून काय होणार? अविचाराची आग विझवून विवेकाचं आसन लावलं पाहिजे. जला दो. अविनाश उठला. बाबाही उठला. बाबा, फक्कड चहा करणार? लोटाभर चहा हवा. बोलून बोलून गळा दमलाय, जरा शेकतो चहानं. बाबा बारीक हसला. 4 काटक्या चुलीत टाकल्या. चुलीवर भांडं ठेवलं. चहाचं आधण ठेवलं. वा, चहा होतोय हे बघूनच आनंद झाला. अविनाश शतपावली करीत होता. त्याचे मऊ काळेशार केस वाऱ्यावर स्वैर उडत होते. वाऱ्यामुळे गारठा जाणवत होता. हिमालयावरून येणारी ही थंड बोचरी पण हवीशी वाटणारी, मनाला ताजी करणारी, तकतकीत करणारी हवा. चहा आला. अविनाशही बसला. बाबाही वाफळलेल्या चहाचा पेला हातात घेऊन बसला. स्वामी, आज जेवायला काय करू? या बाबाच्या बोलण्यावर हसू आलं. यवागू म्हणजे मुगाची खिचडी. भरपूर तूप घालायचं. मिळतील त्या भाज्या घालायच्या. जरा पातळ करायची. म्हटलं कर यवागू. आणि छान तिखट भजी. आज श्री शंकर महाराजांचा प्रसाद खाऊया, बाबा म्हणाला. जेवण झाल्यावर आज गावात जाऊन सामान आणतो. दुधाची पावडरही आणायची आहे. आण बाबा चहा. जेवण पाहिजे म्हणजे प्रपंच आलाच. माझ्याकडे पैसे नव्हतेच. नंग्याकडे कोण पैका मागणार? मागितला तरी देणार कुठून? अविनाशनं पैसे काढले, पण म्हाताऱ्यानं पैसे घेतले नाहीत. म्हणाला, छे पैसे नकोत. तुमच्या सेवेचा आनंद घेऊ द्या. काही कमी नाही. आनंदात राहा. अविनाश गप्पच होता. बेचैन होता. विचारांची वादळं त्याच्या मस्तकाला उद्ध्वस्त करीत होती. आजपर्यंत जगण्यातलं पोकळपण जाणवलं नव्हतं. अध्यात्माची ओढ होती. साधनेची ओढ होती. साधनेचा अग्नी सुप्तपणे धग देत होता. पण हे सामाजिक विचार मात्र स्वस्थ राहू देत नव्हते. नुसती साधनेची चंगळ काय कामाची? सगळ्याच्या मुळापर्यंत जायची हिंमत हवी. एवढ्या लहान वयात तुम्ही अभ्यास कधी केलात? शिक्षण झालं नाही म्हणता, तर हे विचार तुमच्या डोक्यात कसे जिवंतपणे प्रखरपणे येतात असं म्हणून तो माझी स्तुती करीत राहिला. आणि या विचारांच्या बरोबर तुमची विलक्षण साधना. तुमच्याकडून कंपनांच्या लाटा येत असतात. तुमच्याबरोबर साधनेला बसलं की विजेचा लोळ अंगावर आल्यासारखं वाटतं. ही साधना कधी मिळाली? आणि तरीही स्वतःला इतके छोटे मानता, गुरुपद नाकारता. आम्ही कोणाकडे जायचं? अविनाशच्या बोलण्याचा ओघ वाहत होता. पण ते सर्व ऐकणं कठीण होतं. कारण देवांनाही स्तुती आवडते हे सत्य. पण मी काही देव नाही. कृतज्ञतेनं गुरुची स्तुती करावी. गुरु शिष्यांनी केलेली स्तुती ऐकून सोडून देतात. त्या स्तुतीमधील कृतज्ञतेची भावना लक्षात घेतात. त्याची भावना मी जाणत होतो. पण मी म्हणजे गुरु नव्हे. गुरुपण नाकारण्यात कुठली नम्रता किंवा विनय नाही. तो दुर्गुण माझ्यात नाही. मी भरपूर उघडेल वागू शकतो. ज्ञानी माणूस नम्र असतो. मी कुठे ज्ञानी आहे? स्तुतीची फोलपटं फेकून दिली. बाकी मुद्द्यांना उत्तर द्यायला हवी होती, पण जरा वेळ जाऊ दिला. अरे, शिक्षणाचा काय संबंध? मला त्या पदवीच्या सर्टिफिकेटच्या कागदाची जरुरी नाही. शिक्षणात वेळ घालवायची इच्छा नव्हती. त्या शिक्षणाची आवडही नव्हती. जे आवडत नाही ते का करायचं? वडील लहानपणीच गेलेले. त्यांना मी पाहिल्याचंही आठवत नाही. त्यामुळे बाप या गोष्टीचा धाक नव्हता. आई स्वभावाने इतकी गरीब की तिला मी गुंडाळू शकत होतो. बिचारी खूप आग्रह करायची, पण मी जुमानलं नाही. त्याचा पश्चातापही कधी झाला नाही. निर्लज्जाला कसला पश्चाताप? फारसं वाचायची गरज वाटली नाही. वाचलं नाही असं नाही, पण फार वाचलं नाही.
पण बोलताना लिहिताना भराभर संदर्भ तोंडात येतात. स्मरणात काही राहत नाही. त्यामुळे पाठांतराच्या भानगडीत पडलो नाही. पण तोंड उघडलं की शब्दामागे शब्द येतात. लिहिताना अडखळत नाही, मूड नाही, सुचत जातं. आतून शक्ती बोलत असते. फक्त लिहिण्याची हमाली करायची. त्याचा मात्र फार कंटाळा. पण लिहिणं फार जलद. वाचणं, बोलणं, लिहिणं फार जलद आणि फास्ट. मात्र बोलण्याकडे कल जास्त. बोलका भावला. किल्ली दिली की बडबड अखंड चालू. काही गुपित नाही आहे, अभ्यास नाही आहे. पण गुरुशक्ती सतत कार्य करीत असते. बोलतो म्हणजे मी स्पीकर आहे. फक्त आवाज माझा, सांगणं त्यांचं. तेच लिहिताना मी फक्त हातानं लिहून घेतो. शब्द त्यांचे. ते सांगतात तेव्हा लिहिताना तारांबळ उडते. त्यांच्या गतीने लिहिणं जमत नाही. शब्द मागे पुढे होतात. महाभारत लिहिताना गणपतीचं लिहिणं किती गतीनं होत असेल. गणपतीच्या उंदराशी सुद्धा माझी तुलना होऊ शकणार नाही. तेव्हा ज्यात माझं काही नाही त्याबद्दल काय सांगू तुला. साधनेबद्दल हीच भानगड आहे. मी हे सगळं घेऊनच आलो आहे. काळाच्या वयापूर्वीपासून साधना, ज्याला मी ध्यान म्हणतो, ते चालू आहे. त्यात माझं कर्तृत्व काहीच नाही. गंमत म्हणून असं म्हणूया की पूर्वजन्मीचं डिपॉझिट आहे. त्या डिपॉझिटवरच व्याज आनंदानं भोगतोय. साधनेचा कंटाळा कधी करू नये. सातत्याने साधना करावी. म्हणजे बसणं आपल्या हाती आहे. बसावं. पुढील साधना गुरु महाराज करून घेतात. एकदा बसलं की पुढचं काम त्या शक्तीचं. लहानपणापासून आतूनच बसण्याची उर्मी व्हायची. बसवला जायचो. मला बुद्धिशून्य, साधना वगैरे भानगड काही माहीत नव्हती. पण लहान मुलाला जसं आई भरवते तसं सद्गुरूंनी साधना करून घेतली. सर्व स्वतःहून गुरूंनी करवून घेतलं. मी गोट्या खेळायचो. आळीतल्या मुलांबरोबर उनाडक्या करायचो. अभ्यास करायचो नाही. आईशी भांडायचो. शाळेत जावं लागेल म्हणून थापा मारायचो. असा वाया गेलेला मूर्ख मुलगा होतो. आणि आजही आहे. अकलेची गोष्टच नको. शून्य अक्कल. माझं म्हणून काही कर्तृत्व नाही. आहे किंवा असेल ती सद्गुरूंची कृपा. माझं इथं काही नाही. आहे ते गुरुकृपेचं देणं. सर्व अधिकार त्यांचा. ते खेळवतील तसं खेळायचं. ते सूत्रधार, मी फक्त कठपुतळी. तुला आश्चर्य वाटलं तसं अनेकांना वाटतं. साधनेसाठी कठोर कष्ट घेतलेल्या श्रीधर स्वामींचं चरित्र वाचताना अंगावर थरार येतो. सज्जनगडावरील रामदासी श्री भोसलेंनी श्रीधर स्वामींचं चरित्र लिहिलं आहे. विलक्षण कठोर साधना. मला असलं काही करावं लागलं नाही. फुकटचं सगळं मिळालं. गुरूंनी जे सांगितलं आहे ते लोकांना सांगतो. लोकांना सद्गुरू अनुभव देतात. साधक आणि गुरु घोळ घालत. माझं काय आहे त्यात. फक्त बसणं आपल्या हाती. बसायचा आळस महाग पडतो. आळशी साधक काही साधू शकत नाही. आळशाला ऐहिकात काही मिळत नाही. पण काही प्रारब्धाचं मिळू शकतं. अध्यात्मात फक्त प्रयत्नांना महत्त्व आहे. नामस्मरण आपण करायचं आहे. ते प्रारब्धानं होणार नाही. इथे जे तुम्ही सातत्यानं कराल त्याचं फळ मिळेलच. बसायला तरी हवं ना. काही लोक म्हणतात, स्वामी रोज साधना होईल असा मला आशीर्वाद द्या. असा आशीर्वाद कसा देणार. बसायचं तुम्ही आहे. बसलात तर साधना होईलच. अविनाश, इथे सगळं सहज उपलब्ध कसं रे होईल. स्वतः मेलं तर स्वर्ग दिसेल ना. अविनाश म्हणाला. शक्तिपात दीक्षेविषयी काही सांगा ना. मला काहीच माहीत नाही आहे. मात्र अनेकांकडून कुंडलिनी जागृती हा शब्द ऐकला आहे. सांगा ना. मलाही बोलण्याचा उत्साह होताच. सुरू झालं. फार प्राचीन काळापासूनच्या साहित्यात कुंडलिनी जागृतीचा उल्लेख आहे. अर्थात आध्यात्मिक साहित्यात. रामकृष्णांच्या पूर्वी तर गुरुकुलातच ही दीक्षा देत असावेत. रामाला गुरु वशिष्ठांकडून मिळाली असावी. वर्षानुवर्ष तप करणारे ऋषीमुनी शक्तिपाताच्या शिवाय तप करणं अशक्य आहे. प्रल्हाद, रावण, ध्रुव ही नावं काल्पनिक नाहीत. रावणाने एवढी शिवशक्ती केली ती त्याच शक्तीमुळे. साधना तामसी असो की सात्विक, पाया मात्र साधना हाच. कारण साधकाचे ध्येय परमेश्वर प्राप्ती हेच असतं. परमेश्वर प्राप्ती म्हणजे चित्शक्तीशी एकरूप होणं. कोणी या शक्तीचा उपयोग शुद्ध भक्तीचा ठेवतात. कोणी सिद्धीची अभिलाषा धरतात. त्यातून ऐहिक सुखाची इच्छा धरतात.
लोभ आला की सर्वनाश आलाच. चितशक्ती बाजूला राहते. मायेच्या पसाऱ्यात ध्येय हरवतं. तांत्रिक, मांत्रिक, यांत्रिक आणि केवळ अध्यात्म साधना करणारे वेगळे आहेत. त्याचा पाया कुंडलिनी जागृती हाच आहे. शस्त्राची विद्या शिकवणारा चांगला सैनिक होईल. दरोडेखोरसुद्धा होईल. कुलूप बनविणारे संशोधक आहेत. कुलूप लिलया उघडून चोरी करणारे हे अभ्यासकच आहेत. विद्या एकच, उपयोग करणाऱ्यावर अवलंबून आहे. चांगला की वाईट? विद्या वाईट नाही. ती कोणाच्या हाती सापडली आहे यावर सर्व अवलंबून आहे. महाभारतीय युद्धानंतर ही विद्या देणारे कमी झाले. युद्धामुळे पिढी बर्बाद झाली. समाज सैरावैरा झाला. आध्यात्मिक साधना करणारे दूर दूर जंगलातून, हिमालयातील गुहेतून आणि हिमालयापेक्षा प्राचीन तपभूमी नर्मदा किनाऱ्याकडे वळले. ते पूर्वी तिकडे होतेच. उरलेलेही नगरापासून दूर गेले. राजकारणाच्या रणधुमाळीत कृष्णाचाही अंत झालेला. एक शोककळा खूप वर्ष टिकली. समाजव्यवहार चालू राहतोच, चालू राहीलच. पण आध्यात्मिक वातावरण दूर गेलं. दीक्षा देणारे गुरु दूर गेले. परीक्षितानं ऋषीमुनींना बोलावून भागवत ऐकून पुण्य वगैरे मिळवलं. पण फारसा संबंध त्यानंतर राहिला नाही. जनजीवन विस्कळीत झालेलं. राज्य शकट चाललं तरी. समाजाची सगळी घडी विस्कळीत झालेली. साधकीय मार्गाकडे कोण वळणार? समाजात सुस्ती आलेली. ज्याला साधना करायची आहे तो अरण्याकडे वळला. शक्तिपात हा विषय समाजातून दूर गेला. त्याबाबतचे गैरसमज फक्त राहिले. समाजात ही विद्या लुप्त झाली. पुढे पुढे ही विद्या एकांतवास, विजनवासात गेली. मध्ये एखादा सिद्ध सत्पुरुष शिष्याला दीक्षा देत राहिला. पण सर्व गुप्तता राहिली. सामान्यांपासून अंतर राहिलं. खूप काळापर्यंत नाथ संप्रदायात शक्तिपात दीक्षा राहिली. गोरक्षनाथांच्या ग्रंथातून उल्लेख होत राहिले. श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी ही दीक्षा दिलीच. पूर्वी दत्त संप्रदायात, नाथ संप्रदायात ही विद्या होतीच. श्री गहनीनाथांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिली. त्यांच्याकडून श्री ज्ञानेश्वर माऊलींना दीक्षा मिळाली. ज्ञानेश्वरीत शक्तिपातावर खूप लिहिलं आहे. ते कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्य चक्रवर्तींची शोभा, जया विश्वबीजाची या कोंभा, सावली केली वगैरे. त्यावेळच्या सर्व संतांना त्यांच्या गुरूंनी हीच दीक्षा दिली आहे. श्री तुकाराम किंवा कबीरांनी कुंडलिनी जागृतीचे विलक्षण अनुभव दिले. त्यावेळी गुरूंना दीक्षा दिली आहे म्हणजे हीच दीक्षा दिली आहे. रामदास स्वामींनी शिष्यांवर शक्तिपात केला आहे. श्रीधर स्वामींनी शक्तिपातामुळेच एवढं सामर्थ्य मिळवलं. कोणी संत या दीक्षेशिवाय संत नाही झाला. श्रीरामकृष्ण परमहंसांना श्री तोतापुरी संप्रदायाच्या गुरूंना दीक्षा दिली. या परमहंसांनी त्यांच्या विवेकानंद वगैरे शिष्यांना शक्तिपात दीक्षा दिली आहे. त्यानंतर रामकृष्ण आश्रमात ती दीक्षा देणारे कोणी नाही आहेत. अमेरिकेला रामकृष्ण आश्रमाचे प्रमुख श्री वॉलकॉट हे श्री गुळवणी महाराजांकडून शक्तिपात दीक्षा घेतलेले स्वामी आहेत. श्री बाबाजींकडून लाहिरी महाशयांना हीच दीक्षा मिळाली आहे. पुढे मात्र तिथेही कोर्सेसचा गोंधळ चालला आहे. अध्यात्मात कोर्सेसचं काय काम? लाहिरींनी कुठले कोर्सेस काढले होते का? कोणीतरी सत्य बोलून वाईटपणा घ्यायला हवा ना. माझ्यासारखा मूर्ख माणूस हा वाईटपणा घ्यायला तयार आहे. खळबळ माजली तर चर्चा होईल. नाही कोणी दखल घेतली तर सोडून देऊया. आपला काय मक्ता आहे का शहाणपणाचा? असो असो. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांनी त्यांच्या शिष्यांना हीच दीक्षा दिली आहे. शेगावचे गजानन महाराज, शंकर महाराजांनी शक्तिपात दीक्षा दिली. नित्यानंदांनी शक्तिपात दीक्षा श्री मुक्तानंद स्वामींना दिली. मुक्तानंदांनी मुक्त हस्ते ही कुंडलिनी जागृती सर्वत्र केली. तिकडे दक्षिणेत श्री रमण महर्षींनी पॉल ब्रंटन वगैरे शिष्यांना हीच दीक्षा दिली. शक्तिपात उर्फ कुंडलिनी शक्तीवर पॉल ब्रंटनच्या इंग्रजी पुस्तकामुळे परदेशात या शक्तीचा प्रसार झाला. विवेकानंदांनी प्रसार केला होताच. बडोद्याचे योगीराज श्री लेले यांनी योगी अरविंदांना हीच दीक्षा दिली होती. पुढे तिथे अरविंदांनी मात्र कोणाला दिली नाही. दीक्षा अजूनही सार्वत्रिक प्रचारात नव्हती, मर्यादेत होती. या दीक्षेविषयी अजूनही गूढ होतं. रहस्यमयतेचा पडदा होता. बंगालच्या श्री गंगाधर तीर्थांनी बंगालच्या श्री नारायण तीर्थ या एकमेव शिष्याला शक्तिपात केला.
त्यांनी श्री शंकर पुरुषोत्तम तीर्थांना दीक्षा दिली. त्यांनी श्री लोकनाथ तीर्थांसह अनेकांनाही दीक्षा दिली. देवासला श्री विष्णू तीर्थांनी ही दीक्षा नारायण टेकडीवर आश्रम करून अनेकांना दिली. श्री लोकनाथ तीर्थांनी पुण्याच्या श्री गुळवणी महाराजांना शक्तिपात केली. श्री गुळवणी महाराजांनी गुरूच्या कृपेनं हजारो शिष्यांना शक्तिपात केला. पुढे श्री दत्त महाराज कवीश्वरांना ही दीक्षा सज्जनगडावर रामदास स्वामींच्या पादुकांसमोर श्री श्रीधर स्वामींच्या उपस्थितीत मिळाली. श्री दत्त महाराजांनी हजारो भक्तांना शक्तिपात दीक्षा दिली. श्री दत्त महाराजांसारख्या वैराग्यशील साधूची ओळख किती जणांना आहे भगवानच जाणे. यांचं दर्शन झालं आहे हे सांगण्याचं भाग्य थोर. श्री दत्त महाराज हे त्यागाचं, वैराग्याचं, ज्ञानाचं, भक्तीचं विलक्षण उच्च शिखर होतं. कृपेचा सागर होते. त्यांच्या सहवासात राहणं म्हणजे साक्षात गुरुचरित्रात राहणं होय. साक्षात श्री दत्तप्रभूंचं सख्यत्व लाभलेल्या श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांना मांडीवर घेऊन कौतुक केलं होतं. या श्री दत्त महाराजांनी माझ्यासारख्या अज्ञानी, मूर्ख, सामान्यातल्या सामान्य साधकावर फार कृपा केली आहे. एका पत्रात माझ्यावर अनंत कृपेचा वर्षाव केला. ते त्यांच्या हस्ताक्षरातलं कृपेचा वर्षाव करणारं पत्र म्हणजे मला मिळालेला जीवन सार्थक झाल्याचा आशीर्वाद आहे. लेकरू वेडबिंद्र कुरूप असलं तरी आईचं लाडकं असतं. श्री शंकर महाराज, वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, श्री गुळवणी महाराज, दत्त महाराज कवीश्वर ही सर्व वेगवेगळ्या चेहऱ्याच्या एकाच चैतन्याची रूपं आहेत. माझ्यासाठी वेगवेगळ्या रूपातली ही एकच आई आहे. असले सत्पुरुष आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. ही केवढी कृपा आहे. हे कळण्याएवढी बुद्धी मला नसली तरी अत्यंतिक भाग्यवान आहे मी. एवढं कळतं हे काय कमी आहे. अविनाश भैया, अशी ही दीक्षेची वाटचाल आहे. आता या शक्तिपीठ दीक्षेचं गूढ फार राहिलं नाही आहे. दीक्षा सार्वत्रिक झाली आहे. श्री लोकनाथ तीर्थस्वामीजी यांच्या प्रचारात विरोधात होते, कारण त्यांचा पावित्र्य राहावं हा उद्देश. जो खरा साधनेची नित्य आराधना करेल त्याचा उद्धार व्हावा ही त्यांची इच्छा होती. हे साधन कोणाच्याही हाती पडून त्याचं हसं होऊ नये ही त्यांची अपेक्षा होती. पोरकेपणा वाढू नये, खैरी वैराग्याची ओढ असलेला साधक हवा. त्यामुळे वर लिहिलेल्या अनेक सत्पुरुषांनी खिरापत वाटल्यासारखी दीक्षा दिली नाही. प्रचार प्रसार करून त्या दीक्षेची अवहेलना झाली आहे. गल्लोगल्ली दीक्षागुरूंचं पीक आलं आहे. दीक्षा घेतलेले हजारो लोक मला भेटले आहेत. त्यांना दीक्षा मिळाल्या, पण पुढे काही साधना झाली नाही, केली नाही. साधनेचा उपयोग करून आयुष्याचं भलं करून घेण्याची कोणी तसदी घेतली नाही. दीक्षा घेतली आहे, पण पुढं काही होत नाही आहे. बसायचा कंटाळा येतो. बसणं सोडून दिलं. अनेकांना वेडाचे झटके आले. त्यांना कोणी बरं करणारे नाहीत. त्यांना कोणी वाली नाही. दीक्षा देणारे म्हणतात, दीक्षा देणं आमचं काम, पुढचं आम्हाला काही देणं नाही. दीक्षेचे अमानुष अनुभव येऊन त्रास होणारे खूप आहेत. त्यांना धीर कोण देणार. दीक्षागुरूंनी साधक शिष्याची जबाबदारी घेतली पाहिजे. ते त्यांचं काम आहे, कर्तव्य आहे. गुरुपदाचा मुकुट काटेरी आहे याचं भान असायला हवं. दुसऱ्यांनी दीक्षा दिलेल्या साधकांनाही गुळवणी महाराजांनी मार्गदर्शन केलं होतं. शक्तिपात दीक्षेविषयी गैरसमज होऊ नये याची काळजी त्यांनी घेतली होती. आता कोणी सापडत नाही अशी गाराणी आहे. खूप लोक विचारतात, त्रास होतो, भयंकर वेडाचार होतो, हिस्टेरियाचे अटॅक येतात. काही स्त्रियांचे संसार विस्कटले. कोणीतरी लक्ष घालायला हवं ना. कोण घालणार. समोर कुठे आशेचा किरण दिसत नाही. दीक्षा देण्याचा अधिकार मला नाही आहे. मी सुखी आहे. वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी शिकवलेली ध्यानाची पद्धत लोकांना सांगतो. त्याचा अनुभव साधकांना चांगला येतो आहे. कारण अनुभव देणारे स्वामीजी, अनुभव घेणारे साधक. माझा यात काहीही संबंध नाही. पण साधकांना चांगले अनुभव येतात याचा आनंद जरूर वाटतो. स्वामी कृपा करतायत, ते दयाळू आहेत. अविनाश, हे सगळं कर्मकथेचं भेंडुळं अशासाठी सांगतो आहे की सर्व प्रचाराच्या धुमाळीत या मुद्द्याकडे दुर्लक्ष होऊ नये. काही महाभागी दीक्षा देण्यासाठी पैसेही घेतात. बाजार मोठा आहे. विरक्ती, वैराग्य हा पाया आहे अध्यात्माचा. अंगावर सोन्या मोत्याचे दागिने मिरवणारे महाभाग आहेत. ऐश्वर्याचं ओंगळ प्रदर्शन करणारे काय लायकीचे गुरु असतील. वाटमारी करणारे लुटारूच आहेत हे. गुरुपदाला लांछन आहे. जाऊ द्या. या दीक्षेचं महत्त्व आता बघूया. साधक स्नान करून गुरुपुढे श्रीफळ ठेवतो.
गुरु दूर असले तरी घरी देवापुढे श्रीफळ ठेवतो. दीक्षेची प्रार्थना करावी. ताट बसावं. डोळे मिटावे. जे होईल ते पाहत बसावं. जरा वेळातच ध्यान लागून जातं. डोळे गच्च मिटले जातात. पुढे येणाऱ्या अनुभवांचं भान राहत नाही. शरीराची अवस्था विसरली जाते. आपण डोळे उघडण्याची इच्छा झाल्यावर कळतं की 2 तास होऊन गेलेत. इतक्या वेळात काय झालं याचा काही बोध होत नाही. अनेक साधकांना विलक्षण क्रिया होतात. झंझावातानं झाड गदागदा हालावं तशी अवस्था होते. डोलणं चालू होतं. कोणी फेकलं जातं, कोणी रडायला लागतं. सात्विक भाव वाढल्यामुळे अश्रूंची धारा वाहू लागते. कोणी क्वचित अंधांतरी वर उचलला जातो. कोणाच्या तोंडातून ओंकाराची गर्जना येते. रेल्वेच्या उंच दीर्घ शिटीसारखा ओंकार होतो. अनंत प्रकारच्या क्रिया होतात. श्री मुक्तानंदांनी किंवा श्री श्रीओम तीर्थांनी यावर भरपूर लिहिलं आहे. माझ्यासारख्यांनी यावर अधिक लिहिणं बरं नाही. वाचा चिद्विलास किंवा शिओम तीर्थ, श्री शंकर पुरुषोत्तम तीर्थांची पुस्तकं. अनुभवांचं भांडार भरलेलं आहे. कबीरांनी तर अंगावर काटा आणणारं विलक्षण वर्णन केलं आहे. विजेचा लोळ अंगावर आला पाहिजे. गुरूंनी त्यांची शक्ती आपल्यावर सोडली आहे. त्याला शक्तिपात दीक्षा म्हणतात. कुंडलिनी शक्ती खडबडून जागी होते. खाली मनका संपतो. तेथे शरीराची शिवण आहे. तिथे वरती नाग वेटळं घालून बसलो अशी कुंडलिनी झोपलेली असते अशी कल्पना आहे. तिचं मुख वरती उठतं. मेरुदंडातून वरच्या बाजूला डोक्याकडे ब्रह्मरंध्राकडे म्हणजेच टाळूकडे प्रवास चालू होतो. ब्रह्मरंध्र म्हणजे टाळूचा मध्यभाग. तिथपर्यंत पोचलेली शक्ती म्हणजे मोक्षाचा प्रवास संपला असं नव्हे. तो शेवटचा स्टॉप एवढं नक्की. पण साधना कधी संपत नाही. पुढेही प्रवास चालू ठेवावा लागतो. नाहीतर ते मुक्कामाभोवती फिरत राहणं आहे. शक्ती सतत ब्रह्मरंध्रात राहत नाही, खाली यायला बघते. म्हणून साधना नित्य हवी. साधना नित्य असली की नित्य निरंजन. एकदा दीक्षा मिळाल्यावर खरं तर गुरूंकडे जायची गरज नाही. रोज साधना होईल तितक्या वेळ करणं, बसणं महत्त्वाचं. ही साधनाच पुढचं सगळं मार्गदर्शन करीत असते असं श्री सद्गुरू गंगातीर्थ महाराज म्हणतात. रोज गुरुचं डोकं खायची गरज नाही. नित्य साधनेत बसणं म्हणजे गुरूंशी एकरूप होणं. साधना हीच मार्गावर पुढे नेते. दिव्यावर दिवा लागलाय. आता गुरूंचं प्रत्यक्ष दर्शन कशाला? 24 तास सद्गुरू जवळ असल्याचा अनुभव येतोच. स्वानुभव आहे. प्रत्यक्ष प्रमाण आहे. गुरूंचं फार बारीक लक्ष शिष्यावर असतं. साधक योग्य मार्गावर असला तर गुरु त्याला पुढे पुढे नेत असतो. आपण 2 पावलं चाललं की गुरु त्याच्या कृपेनं 10 पावलं पुढे नेतो. साधना नित्य न करणारा साधक भरकटतो. आळसानं साधकाची फार नुकसानी होते. वेळ निघून गेली की काही उपयोग होत नाही. ती जागी झालेली नागिन फुटकारत उठली पाहिजे. पुन्हा तोंड लपवून झोपली तर काय उपयोग? साधनेचा निखारा रोज फुलला पाहिजे. ठिणग्या तडतडल्या पाहिजेत. साधनेचा भुईनाळा रोज पेटला पाहिजे. साधनेच्या यज्ञकुंडात रोज स्वाहा स्वाहा म्हणून आहुती टाकली पाहिजे. साधना चालू असली की अदृश्य तार गुरूंशी जोडलेली राहते. त्या तारेतून वाहणारा विजेचा प्रवाह आतून प्रकाश देत राहतो. विजेचा झटका शरीराला थरारून जायला हवा. दिलवर मार सुरा अशी दिलवराला हाक मारता आली पाहिजे. परमेश्वराला दिलवर म्हणून हाक मारता आली पाहिजे. दिलवराच्या सुराच्या धारेनं अहंकार गेला पाहिजे. मीपणा मेला पाहिजे. फक्त वैराग्याची ध्वनी धडधडून उठली पाहिजे. अवघ्या वासनेची राख झाली पाहिजे. ही वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी देहाची खोड हालहाल करून पेटवून दिली. शरीराच्या वस्त्राच्या चिंध्या केल्या. त्या शरीराला भयंकर तापवलं, भयंकर कष्ट दिले. आपण शरीराचे चोचले करून काय करणार? शरीर पडणारच आहे. आपण दिव्य प्रकाशरूप राहणार आहोत. देवत्व हवं असेल तर शूद्र हाडामासाचं शरीर मारलं पाहिजे. शरीर गेलं की फक्त चैतन्य राहतं. शरीराला साधनेसाठी ताबडवलं पाहिजे. भाड्याचं तट्टू, त्याची मिजाज कशाला? सद्गुरूंच्या कृपेचा एक किरणसुद्धा आपल्या आयुष्याला उजळून टाकतो. पण कधी? तर आपली साधना नित्य चालू असेल तर. अविनाश म्हणाला. पण स्वामी, हे सगळं ऐकून अंगावर काटा येतो. एक थरार अनुभवतोय. विलक्षण आहे.
तुम्ही म्हणालात मगाशी की नागिन झोपली आहे. असं समजायचं म्हणजे काय? म्हणजे समजायचं तिथं काय नागिन आहे का? नुसती कल्पना रे. शरीरात निरनिराळी चक्र कमळं आहेत. 72,000 नाड्यांची शुद्धी करत कुंडलिनी जगदंबा ब्रह्मरंध्रापर्यंत जाते. शरीर कापलं फाडलं तर आत काही कमळं किंवा चक्र दिसणार नाहीत. 72 नाड्या दिसणार नाहीत. या गोष्टी प्रत्यक्ष शरीरात दाखवता येणार नाहीत. विज्ञानाच्या आधारे सिद्ध करता येणार नाहीत. पण भानगड अशी आहे की साधनेत या गोष्टींचा अनुभव घेता येतो. कमळाचं चक्रांचं अस्तित्व जाणवतं. आज्ञाचक्रापाशी तीव्र संवेदना होत राहतात. आज्ञाचक्रापाशी हुळहुळतं. निळा तेजस्वी बिंदू प्रखरपणे दिसतो. मी कपाळ भयंकर आपटायचो, कातडी जायची. रक्ताचे डाग आसनावर पडायचे. कांदा फुडल्यासारखं कपाळ घासलं जायचं, फुटायचं. रक्ताचे थेंब कपाळातून खाली ओघळायचे. वेदना व्हायची, पण हवीहवीशी वाटायची. दान दान कपाळ आपटायचो. घर आवाजानं हादरायचं. एकूण दंगा असायचा. हवासा वाटायचा दंगा. मुलांना आईशी खट्याळपणाने दंगा करावा तसं. पोर दमतं, आई दमते आणि मग आईच्या कुशीत गुडूप. दूरदर्शनच्या काचेवर दिसणारी चित्रमालिका हवेतून येताना दिसत नाही. रेडिओवरून ऐकू येणारं गाणं हवेतून येताना दिसत नाही. पण हवेतूनच कंपनं येतात. हवेतून सगळं आपल्या घरी येतं, मात्र येताना दिसत नाही. तसंच हे शरीरातल्या चक्रांचं, नाड्यांचं आहे. दृष्टीला दिसत नाही, पण अनुभवाला येतं. सगळी दृष्टी आड सृष्टी. दिसत नाही, रिझल्ट मिळतो. म्हणून म्हटलं नुसती कल्पना. पण कल्पना म्हटलं तर पुरत नाही. प्रत्यक्ष नाही, पण आहे असा अनुभव येतो. शक्ती जागृत झाली म्हणजे शरीराच्या निरनिराळ्या हालचाली होतात. त्यांनाच क्रिया म्हणतात. बागेला पाणी घालण्याची ट्यूब पाण्यानं भरलेली असते. पाणी वेगानं खाली येत असतं. ट्यूब दाबली की पाण्याची धार बारीक होते, पण दूरवर जोरात जाते. त्याचवेळी त्या पाण्याच्या वेगामुळे, दाबामुळे ट्यूब वेडीवाकडी होते. तशी शक्तीची अवस्था होते. शरीराची अवस्था होते. शरीरातील 72,000 नाड्यांमध्ये गेल्या जन्मातील प्रारब्धाचे संस्कार असतात. त्या पूर्वीच्या जन्मातले म्हणजेच संचितातील संस्कार असतात. गेल्या जन्मातले प्राणी, पशु, पक्षी असू की आणखी काही असू, ते राहिलेले भोग पूर्ण शुद्ध केले जातात. त्यांना नाडीशुद्धी असं म्हणतात. शक्ती त्या संस्कारांना साफ स्वच्छ करत पुढे जात राहते. त्यावेळी स्वच्छ करण्याच्या ज्या हालचाली होतात त्यांनी धक्के बसतात. मलिनतेला धक्के मारत स्वच्छता होते. त्यामुळे शरीराला जे धक्के बसतात त्यामुळे शरीराची हालचाल होते. निरनिराळी आसनं होतात. पिंगा घातल्याप्रमाणे मान हलते. शरीर पिंगा घातल्यासारखं स्वतःभोवती फिरायला लागतं. याला साधनेतल्या क्रिया म्हणतात. हजारो प्रकार आहेत क्रियांचे. सर्वांना माहिती असण्याची आवश्यकता नाही. ज्याला जे अनुभवायला येईल तेवढं ठीक आहे. अशी नाड्यांची शुद्धी होते. आज्ञाचक्रापर्यंत बहुधा वेगानं प्रगती होते. त्यानंतर आज्ञाचक्रावर बहुधा खूप काळ मुक्काम होतो. हे महत्त्वाचं चक्र आहे. इथून पुढे गेलं की एकदम शेवटचा स्टॉप. ब्रह्मरंध्रातून अमृताचे बिंदू पाझरत असतात. असं म्हणतात, योग्याला, साधकाला या अमृत बिंदूमुळे शक्ती मिळते. वर्षानुवर्ष अन्नपाण्याविना समाधी अवस्थेत साधक राहू शकतात. शरीर लाकडाप्रमाणे होतं. त्याला काष्ठसमाधी असंही नाव आहे. साधकाची नाडी बंद असते. श्वासाची आवकजावक बंद होते. शरीर गार पडतं. शरीराची वाढ थांबते. वय तिथेच थबकतं. वाढ थांबते, पण साधक जिवंत असतो. शरीरातील प्राण फक्त ब्रह्मरंध्रात वस्तीला जातो. शरीरातील ऊर्जा फक्त ब्रह्मरंध्रात राहते. योगी मेलाय की जिवंत आहे याची खूण म्हणजे शरीर गार पडलं तरी टाळूचा भाग उष्ण राहतो. लोणी टाळूवर ठेवलं की विरघळायला लागतं, कारण ब्रह्मरंध्रात सगळी ऊर्जा किंवा प्राण असतो. एकदा कुंडलिनी शक्ती ब्रह्मरंध्रात पोचली की तिथेच राहते असं नाही, कारण साधना संपत नाही. साधना चालू असल्यानं मात्र शक्ती तिथेच रमते. रमण महर्षी, परमहंस किंवा संत, सत्पुरुष त्यामुळे उत्थान अवस्थेतच सदा असतात. सगळ्याच्या पलीकडे नित्य निरंजन अवस्थेत. ज्या कार्यासाठी ते आलेले असतात त्या कार्यासाठी त्यांना खाली उतरण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि आपल्याला वर जायचा प्रयत्न करावा लागतो. हा साधक आणि गुरुतला फरक. साधक जेव्हा गुरुपदाचा अधिकारी होतो तेव्हा हेच सगळं त्याला करावं लागतं. उलट दिशेनं प्रवास. स्वामी विवेकानंदांना
रामकृष्ण परमहंसांनी आज्ञा दिली होती सामाजिक कार्य करण्याची. समाजसेवाकार्य वाढव. एकटा समाधीचा आनंद घेऊ नकोस. सेवाकार्य महत्त्वाचं. स्वामींना जमिनीवर उतरून काम करावं लागलं. मृत्यूच्या वेळी समाधीचा आनंद घेत राहिले. श्री गोंदवलेकर महाराजांनी नामस्मरणाची गोडी लावून समाजाला एका सात्विक मार्गाला लावलं. अनुभव दिला. मनःशांती दिली. घरात राहून प्रपंच करूनच सर्व साध्य करण्याची संधी दिली. नाहीतर एकटे समाधी लावून आनंद लुटत बसले असते की. समाजाला आयुष्य द्यावं लागतं ते त्यांनी दिलं. पण प्रत्येकाला कुठेही शक्तिपाताची दीक्षा मिळणार. इतरांनी काय करायचं. अविनाश ज्याला ओढ आहे त्याला सद्गुरू मिळतोच. आपल्यापेक्षा त्या गुरुत्वाला अधिक काळजी आहे. गुरु शोधेत येतो. आपण नामस्मरण तर करू शकतो, ध्यानाला बसू शकतो. गुरूंकडून मार्गदर्शन मिळतं. कोणीतरी भेटतो, सुरुवात करून देतो. इयत्ता वाढत गेली की मोक्षगुरू मिळतोच. त्याचं आपल्यावर पूर्ण लक्ष असतं. अगदी जन्माबरोबर लक्ष असतं. योग्य वेळी गुरु प्रकट होतो. रात्र संपते, पहाट होते. सूर्यरूपी गुरुचा उदय होऊन सगळं आयुष्य उजळून जातं. तुझंच बघ, अस्वस्थ होतास ना. माझ्याकडून काहीतरी तुला मिळालं आहे ना. वाटचाल योग्य मार्गावर चालू ठेव. मी तुझा गुरु नव्हे. मी तुझ्या साधनेला बत्ती लावली आहे हे खरं आहे. पण पुढे गेल्यावर खरा श्रेष्ठ गुरु मोक्षगुरू मिळेल. तो हात धरून मुक्कामाला पोचवेल. ही तर सुरुवात आहे. तुला विलक्षण अनुभव येतो आहे कारण तुझ्या श्रद्धेनं बसणं. त्या श्रद्धेला तुझ्या गुरुची कृपा कारणीभूत आहे. माझ्यासारख्या अंडूपांडू फालतू माणसाचं हे काम नाही. मी फक्त शाळेचा मार्ग दाखवला. माझ्या गुरुनं एवढंच काम मला दिलं आहे. पुढे तू जाणे, तुझे गुरु जाणे. माझा काय संबंध. पहिली काडी लावण्यापुरता माझा संबंध. बाकी गुमसुम हे चांदणी. तिचा आनंद, तिचा शोध तू घ्यायचास. साथीला गुरु आहेच. शक्तिपाताची दीक्षा सगळ्यांना आत्ताच व्हायला हवी असं नाही. वासुदेवानंद स्वामी महाराजांनी द्विसाहस्त्री गुरुचरित्रात शेवटच्या अध्यायात त्याचा संदर्भ दिला आहे. भक्तीनं, नामस्मरणानंही शक्ती जागृत होते. मी साधनेची सुरुवात लहानपणापासून केली. हे पूर्वजन्मीचं देणं घेऊन काही लोक येतात. श्री रंगावधूत किंवा पूज्य श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज अमरापूरचे, यांना श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी सगळं भरभरून दिलंच ना. शक्तिपात गुरुशिवाय होऊ शकतो. चैतन्य सर्वत्र आहे. कुठूनही शक्ती कशीही प्राप्त होऊ शकते. त्यामुळे इतरांनी काय करायचं हा तुझा प्रश्न निकालात निघाला. गुरु कोणाची अडचण जाणून असतात. सर्वांना मुक्त हस्ते देत असतात. शंका विचार, प्रश्न विचार, पण लक्षात ठेव, साधनेत सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात. सर्व शंका निरसन होतात. मला आजपर्यंत काही शंका नाहीत, प्रश्न नाहीत. कारण गुरुकृपेने साधनेत सर्व काही समजतं, मिळतं. आयतं खायला मिळतं आहे. तो भरवणारा आहे. साधना फक्त नित्य हवी. साधनेतच सर्व उत्तर मिळून जातात. चहा आला. सिगारेटनं काय घोडं मारलं. तिलाही काडी लावली. दूर निघू लागला. आनंद आहे. चहा पिता पिता अविनाशनं प्रश्न काढलाच. म्हणाला, साधकाने काही नियम बंधनं पाळली पाहिजेत का. काय पाळावीत. वा भैया, असला प्रश्न आला की मला फार हसू येतं. बंधनापलीकडे जाण्यासाठी बंधन कशाला हवीत. बेडीतून मोकळं होण्यासाठी दुसरी बेडी का घालावी. सांगतो, कान तयार ठेव. श्रोते हो, हे ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात. या पुस्तकाच्या पहिल्या भागाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. नवीन ऐकणाऱ्यांनी ती नक्की ऐकावी, म्हणजे सलग कथा लक्षात येईल. तसेच इतरही पुस्तकांची लिंक त्याच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आपण त्याचा लाभ नक्की घ्यावा. साधकाने काय नियम पाळावे की नाही हे ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात.